नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरीजमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत। प्रतिमा जाब विचारते, तुला महिपतचा कॉल का आला? त्यावेळेस त्यांनी बोलते, महिपतचा कॉल नव्हता आला। हे सर्व बोलणं रविराज ऐकतो आणि रविराज खाली येतो। जर तू साक्षीशी संबंध ठेवला नाही तर महिपतचा तुला कॉल का येतो असं तो विचारतो। त्याच वेळेस ती पटकन हुशारी दाखवते आणि महिपतचं नावाऐवजी माही नाव असं सेव्ह करते आणि माझ्या क्लासमेटचं नाव माही आहे, तिचा फोन आला होता असं ती बोलते आणि आलेली वेळ सावरते। प्रतिमा तिचा मोबाईल मागते तर त्यामध्ये खरंच माही नाव सेव्ह असतं। त्यावेळेस अश्विन तन्वीला घ्यायला येतो। आता सिरियलमध्ये अर्जुन आणि सायलीचे रोमॅन्टिक सीन दाखवले असतात। त्याच्यावेळेस अर्जुन सायलीच्या जवळ जातो, ती मुद्दाम माही असं नाव ओरडते, पण खरंच कल्पना तिथं आलेली असते। ती अर्जुनचं तोंड आईच्या दिशेने फिरवते आणि अर्जुन ततमम करायला लागतो। त्याच्यावेळेस मला तुमच्या रूममध्ये यायची काय हौस नाही आहे, पण गोळ्या आल्यावर तुम्ही घ्या असं ती बोलते आणि निघून जाते। अश्विन आणि तन्वी गाडीने चाललेला असतात। त्याच्यावेळेस तन्वी उलटी आल्याचं नाटक करते। अश्विन साईडला गाडी घेतो आणि ती बाहेरून उलटी करते। अश्विनला त्याच वेळेस महिपत जोराची गाडीने धडक मारतो आणि अश्विन खाली पडतो। महिपत घाबरल्याचं नाटक करतो आणि तुम्ही तर अर्जुन सुभेदारांचे भाऊ, मग तर मला मरमपट्टी करावंच लागेल असं तो बोलतो। अश्विन रागानेच बोलतो, तुम्ही जा आता। अश्विनला घेऊन तन्वी घरी येते। त्याच वेळेस पाठोपाठ महिपत येतो। अर्जुन महिपतला बोलतो, आणि तू इथं काय करतोय असं तो विचारतो। तन्वी त्याच वेळेस सांगते की महिपत यांची गाडीची धडक यांना लागली आहे। अर्जुन लगेच मनात ओळखतो की काही नाही, तू मुद्दामच सर्व केलं असेल। अर्जुन खूपच रागात असतो, तर त्याची गचंडी पकडतो आणि माझ्या भावाच्या केसाला जरी धक्का लागला ना तर तुला उभा चिरीन मी अशी धमकी देतो। नंतर निघून जातो आणि प्रिया तिचं नाटक सुरू ठेवते। आश्रमातली केस संपुस्तरो घरातल्या कुठल्या ना कुठल्या व्यक्तीला तरी काहीतरी करेल असं महिपत खुनून गेला आहे आपल्याला असं कल्पना बोलते। मी पुढे बोलू लागते, सायली तू तर म्हणाली होती की केस आणि हे घर यांच्यापासून खूप अंतर राहील, मग अश्विनवर का बरं ॲक्सिडेंटची वेळ आली? सर्वजणच म्हणू लागतात की आश्रम केस म्हणजे सगळं दुःखाचं मूळ आहे। पूर्ण आजी देखील बोलते की मधुभाऊ आणि तन्वी या केसमधील सर्वात महत्त्वाचे पुरावे आहेत, त्यांच्यामुळे देखील या घरावर संकट येऊ शकतं। त्याच्यावेळेस तन्वी नाटकच करते की या घरावर कुठलंच संकट येऊ नको अशी प्रार्थना करते। हे सगळं अर्जुन ओळखतो। पुढील भागामध्ये अक्षय तृतीया दिवशी जे जोडीचा गेम होणार आहे त्यासाठी सगळं उत्सुक असणार आहेत। चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।